पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतोय या सिद्धविनायक अंजूर आयोजित ग्रामीण क्रिकेटचा हा संग्राम आपल्याला पाहायला मिळतोय। एक दिवसीय स्पर्धा इवन जोडी चषक 20-25 हे आयोजन आपण पाहतोय आणि आयोजक संघ आता मात्र इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। सिद्धविनायक अंजूर विपक्ष आपण सामना पाहणार तर स्वराज कशिले। सिद्धविनायक अंजूर संघटनेने टॉस जिंकलेला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि स्वराज कशिले या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे। आणि आमंत्रण स्वीकारून दोन्ही सलामीचे बॅटर आता मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। स्वराज कशिले संघाकडून मयूर स्ट्रायकर बॅटर आणि नॉन स्ट्राइक बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय हेमन। मयूर याने हेमन ऑन फील्ड आपण बघतोय टू ओपनर ऑन ग्राउंड। तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज परेश सज्ज होतोय। बॉलरचं पहिली षटक हाताळण्याची जबाबदारी त्याने स्वीकारले। 5 षटकाचा हा सामना देखील पाहायला मिळेल आणि P1चं पहिलं षटक परेश हाताळण्यासाठी सज्ज होतोय। पहिला चेंडू टाकल्यानंतर पहिला चेंडू ज्यावेळेला डिलिव्हर केला जाईल त्यावेळेला टाइम देखील नोट केला जाईल आणि आपली जी 4 षटके आहेत ती 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे। 12 वाजून 10 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय आणि पहिला चेंडू आपण पाहतोय नोचा इशारा पंचाकडून आलेला बिमर नो। टू प्लस 1 नक्कीच हाईट फॅक्टर लक्षात घेतला जातोय पंचाकडून आणि बिमर नोचा इशारा पंचाने दिलेला आहे। 3 धावा 2+1 आणि पुढील चेंडू आता मात्र फीड देखील असणार आहे। पहिला चेंडू बिमर हाताळलेला गोलंदाज परेश याने। षटकातील पुढील चेंडू इथे मात्र फ्रीट वर बिग हिट खेळण्याचा प्रयत्न होता। कुठल्या प्रकारचं नुकसान झालं नसतं कारण फ्रीट चेंडू होता। नक्कीच झेल जरी घेतला असता तरी मात्र फलंदाज बाद झाला नसता कारण नोचा इशारा पंचाकडून या अगोदर चाला होता। 2 धाव फलंदाज इथे पूर्ण करतात आणि 2 धावांनी संघाची धाव संख्या पोहोचते ती 5 वर। यावेळी रिव्हर्स फटका स्विच हिट चेंडू निघून जाईल बॅकवर्ड फॉर्ड रिजन मधून सीमा पार चौकार। आयोजन केला सुकेश डाके निलेश एवन जोडी नक्कीच आहे। एवन जोडी चषक आपण पाहतोय। सिद्धविनायक अंजूर आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते। इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्व मधून चेंडू पाठवलेला सीमा पार बॅक टू बॅक हा सलगचा दुसरा चौकार। भरपूर वेळ खरं तर नक्कीच हा फटका खेळण्यासाठी फलंदाजाकडे होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना फलंदाज पहिला चौकार या अगोदर आपण पाहिला होता। रिव्हर्स फटक्याने त्याने वसूल केला होता पॉइंट रिजन मधून आणि यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिजन मधून हा चौकार वसूल करताना पुन्हा एकदा स्विच हिट आणि हा चेंडू देखील निघून जातोय कव्हर पॉइंट रिजन मधून सीमा पार सलगचा हा तिसरा चौकार आणि पहिला फलंदाज बनतो या स्पर्धेमधील चौकांची हॅट्रिक पूर्ण करणारा। यानंतरच्या दोन्ही संघाने टॉस साठी तयारीत राहायचं आहे। दोन्ही संघ आपण जर इथे उपस्थित असाल तर टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे। इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील केला जाईल। पुन्हा एकदा स्विच हिट आणि स्वीट हिट सलगचा हा चौथा चौकार आपण बघतोय। फलंदाज
मयूरच्या बॅटमधून. अतिशय महाग खर्चिक षटक आपण बघूया परेशाचा. रिव्हर्सचा फटका आपण बघूया आणि रिव्हर्स फटक्याने 3 चौकार वसूल केल्यात मयूर या फलंदाजाने. संघाची धावसंख्या 21. धावा सध्या होत नाहीत तर धावा जणू काही वाहत आहेत. धावांचा सैलाब महापूर सध्या आलेला आहे. वेगाने धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. इथे पावलांचा वापर इनफिल्डच्या वरून अगदी कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून हा चेंडू टोलूला आणि चेंडू निघून जातोय डीप मधून सीमा पार. सलगचा हा 5वा चौकार. पहिल्या षटकाची समाप्तीने धावसंख्या बिनबाद जिंदाबाद धावपलकर पाहायला मिळते. ती 25 धावा. समाप्त झालेले आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय धावांची लयलूट अक्षरशः केलेल्या फलंदाज मयूर याने 25 धावा धावपलकर झलकले गेले आहेत. आणि आता मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज साहिल मनेरा येतोय. मयूर आणि हेमन ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. मात्र मयूर याच्या बॅट मधून पहिल्याच षटकामध्ये सलगचे 5 चौकार पाहायला मिळाले आहेत. आता मात्र सामनावीर फलंदाज हेमन. साहिल मनेरा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी रिव्हर्स फटका आणि हा चेंडू देखील निघून जाईल पॉइंट रिझर्व मधून सीमा पार. 4-2 साठी चौकार. खरबूजाला बघितल्यानंतर टरबुजाने देखील रंग बदलले आपण बघतोय. मयूरला बघितल्यानंतर हेमंत देखील आपला रंग बदलताना पाहायला मिळतोय. इथे मात्र लॉर्ड फुलटा चेंडू आणि चेंडूला फेकून दिलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मधून सीमा पार. हा षटकार. वाढत आहे आणि धावसंख्या 6 ने पोहोचते ती 35 वर 35. धावांची लयलूट आपण पाहतोय. या दोन्ही बाजूने आक्रमण पाहायला मिळते. पॉवरफुल षटकाने पॉवरफुल फलंदाजी करताना आपण पाहतोय कशिल संघाची दोन्ही सलामीचे फलंदाज. इथे मात्र चांगला चेंडू अगदी बुंद्या चेंडू आपल्याला राऊंडआउटची संधी आहे. मात्र तेवढा चांगला नाही सचिन याचा. नक्कीच इथे आपण पाहतोय संधी निर्माण झाली होती कारण तर मात्र त्या संधीचं सोनं अंजू संघाला करता आलेलं नाही. एक रिस्की रनचा फलंदाज पूर्ण करतात. चोटी धाव अगदी दिवसा ढवल्या चोरी केली जाते एका धावेची आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावपलकर पोहोचते ती 36 वर 36. दुसरं षटक मार्गदर्शक साहिल मनेरा व्हीआयपी टॅचच्या टोकावर दुसरं षटकात आलतोय. यावेळी सामनावीर फलंदाज मयूर. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय बेट केलेला आहे फलंदाजाला आणि क्लीन बोल्ड. येस आपण पाहतोय पहिला हातरा बसतोय. इथे मात्र स्वराज्य कशिला संघाला मयूरच्या रूपाने.
पहिला फलंदाज बाद फॅलमध्ये परतताना बाद होण्यापूर्वी 24 धावांचं योगदान मयूर याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे आणि न्यू बॅटर तर मैदानामध्ये गेलेले आहे तो वेदांत. दुसरे षटक मार्गस्थ या ब्रेक थ्रू मिळून देताना आपण बघा साहिल मनेरा. इथे करारा स्ट्रेटाचा फटका होता. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल ने वाढते. पोचस्थिती 37 37. आपण सामना पाहतोय सिद्धविनायक अंजूर विपक्ष स्वराज्य कशील या दोन संघामध्ये. दुसरे षटक मार्गस्थ असताना साहिल मनेरा दुसऱ्या षटकात आलतोय. फुलटा चेंडू टर्न केलेला चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो तो तेवढा चांगला नाही आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. षटक समाप्तीचा इशारा पंच धनाजी पाटील यांच्याकडून येते. 2 षटकाची समाप्ती P1 आणि P2 या 2 मेंडेटरी पॉवरच्या षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटक समाप्तीनंतर धाव संख्या 39 39. लॉस ऑफ 1 विकेट एंड ऑफ द सेकंड ओव्हर. नेक्स्ट मॅच पूर्ण विपक्ष निंबवली या दोन संघामध्ये असणार आहे. तर दोन्ही संघ एकामध्ये टॉससाठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. हा पहिला डाव जेव्हा समाप्त होईल तेव्हा मात्र या डावाच्या समाप्तीनंतर टॉस देखील केला जाईल. निंबवली संघनायक आणि पूर्ण संघनायक आपण रिपोर्ट करायचा आहे. इथे एक रिस्की रन्स फलंदाज पूर्ण करतात. संघाची धाव संख्या 40. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज मयूर. 5 षटकांचा सामना आपण बघतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये खारबाव संघाने वेताळ स्पोर्ट्स कोपर संघाला पराभूत केलं होतं आणि दुसरा सामना सध्या आपण पाहतोय सिद्धविनायक अंजूर विपक्ष स्वराज्य कशील या दोन संघामध्ये. इथे क्लीन बोल्ड फाईन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र इथे बॉलच्या रूपाने फलंदाज बाद होताना दुसरा हादरा स्वराज्य कशील या संघाला. सलमीचे फलंदाज बाद होऊन फॅनमध्ये परतले आहेत. आपण पाहतोय हेमन यांनी 13 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेला आहे नीतू. धावसंख्या 40 आहे. 40 या संख्येवर दुसरा फलंदाज बाद होताना गोलंदाज मयूर बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिले षटक मार्ग ठरलं होतं त्यानंतर साहिलने विकेट प्राप्त केला होता आणि त्यानंतर मयूर देखील विकेट प्राप्त करताना इम्प्रॉज फटका खेळलेला. इथे फायनल एक रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धाव संख्या पोहोचते ती 41 वर 41. नेक्स्ट मॅच पूर्ण विपक्ष निंबवली या दोन संघामध्ये असणार आहे. सध्या आपण सामना पाहतोय अंजूर विपक्ष कशील या दोन संघामध्ये. इथे चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त बोलतोय. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. आव्हान त्याचा वाईटच्या रूपाने. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 42 42. 42 धावा धावपलेकर झलकले गेले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे.
वन शॉटचा इशारा येतोय पंचांकडून. तिसरं षटक मार्गस्थ आहे मयूर व्यापीठाच्या टोकाकडून वळताना लेफ्ट हॅम गोलंदाजी करतोय. इथे मात्र लेग कट्टर आपण पाहतोय. चेंडू चांगला चेंडू निघून जातोय विकेट किपर सचिन याच्या हातामध्ये. झेल नक्कीच इथे होता मध्ये झेल सोडला गेलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना स्वराज्य कशिली संघ आपण पाहतोय. इथे ऑन साइडला मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू टोललेला आहे. कार्प्याचे सारे क्षेत्ररक्षक मिसफील्ड करतोय. दोन्ही क्षेत्ररक्षकांची चूक आणि चुकीला माफी नाही. 1-2 का 4 हा चौकार. सत्तेचाळीस धावा आपण पाहतोय. धावफलकावर झलकल्या गेलेल्या आहेत. दोन फलंदाज बाद झाले आहेत. धावसंख्या 47. इथून 2 षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. निंबोली संघाने आणि पूर्णा संघाने आपल्याला पहिला पुकारा दिला जातोय टॉस साठी. आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळाला निंबोली विपक्ष पूर्णा या दोन संघामध्ये. गोलंदाज अंश येतोय. यावेळेला मात्र अतिशय खराब चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय या आणि मिसफील्ड देखील पाहायला मिळते. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. 2+1 3 धावा आपल्यामध्ये जोडल्या जातील. बाहेरच्या इशारा निकच पंचांकडून बाहेरच्या धावा 2 आणि या प्लस नो बॉलची या 1 धाव. पुढील चेंडू फ्री असणार आहे. पंचांचा इशारा येतोय. आणि अर्धशतक देखील पूर्ण होतोय. 50 धाव धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा बिमारनो आणि ह्या चेंडूला पोहोचवलेले बॅकवर्ड स्कोरलेगच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. 6+1 7 धावा नक्कीच धावफलकामध्ये जोडल्या जातील. भीमर चेंडू हाताळल्यात आणि या गोलंदाजाला आता मात्र या इनिंग मध्ये गोलंदाजी करता येणार नाही. रिप्लेस गोलंदाज त्याच्या जागेवर आपण पाहतोय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. गोलंदाज अतिशय आपण पाहतोय. जे षटक अंशाने पूर्ण केलं होतं ते आता पूर्ण करण्याची जबाबदारी इथे मात्र नक्कीच अतिशय याच्याकडे आलेले आहे. अतिशय अंशाच्या जागी पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरवर 57-57. इथे गुडघ्यावर बसून हा फाटका केलेला आहे. आता फिट आहे. कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि थ्रो तेवढा चांगला नाही. परिणाम 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. या दोन संघाची धावसंख्या 59 आपण पाहतोय. या धावसंख्या झालेल्या आहे 59. डेंजर झोन कडे धावसंख्या मार्गक्रमण करताना पाहायला मिळते.
इथे या चेंडूला खेळले लॉंग लेग रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने वाढून होते. धावफलकावर 63 धावा. मोठ्या धावसंख्येकडे नक्कीच आगेकूच करताना आपण बघतो या स्वराज्य कशिली हा संघ पूर्णपणे स्वराज्य या कशिला संघाला स्वतंत्र स्वराज्य दिलेलं आहे. खरं तर धावाची लयलूट करण्यासाठी जणू काही गोलंदाजाने इथे या पंच आमच्याकडे वळतात इशारा करतात वाईटचा आव्हान वाईट रूपाने धावसंख्येमध्ये सिंगल हे भर पडते. धावसंख्या पोहोचते ती या 64 वर 64. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथे चांगला चेंडू आणि अशाच चेंडूंची आवश्यकता करत आहे. जरा धावसंख्या इथे रोखायची असेल तर कारण धावसंख्या डेंजर झोन कडे जाताना पाहायला मिळते. अतिशय आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर इम्प्रेस फटका सुपला खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे हुकला जातोय आणि फलंदाज बाद झेलबाच्या रूपाने इथे मात्र स्वराज्य कशिला या संघाचा न्यू बॅटर मैदानामध्ये जातोय या रॉकी. धावसंख्या 64 धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. कशिल संघ आपण बघतोय प्रथम फलंदाजी करताना इथे लॉफ केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका क्षेत्ररक्षक जो प्रत्येक चेंडू फील्ड करेल तो प्रत्येक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. धावसंख्या 65 वर पोहोचते 65. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. चौथं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय 5 षटकांचा सामना. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. खारबाग संघाने कुठेही जायचं नाही आणि इथे फलंदाज बाद. चौथा फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. पासष्ट धावा धावपलीकडे झाल्या गेल्या आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि आता नवीन फलंदाज आधी आलेला आहे. रॉकी आणि आधी ही जोडी मैदानामध्ये धावा 65. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. लेगबाजचा इशारा येतोय. आव्हान धाव लेगबाजच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 67 वर पोहोचते 66 धावा. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून होते. धावफलकावर
72 धावा 72. कुठे 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सॉरी 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र पुन्हा एकदा उंचावरून हा फाटका गेलेला आहे आणि हा चेंडू देखील निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक नक्कीच आपण पाहतोय 2 षटकार पाहायला मिळत आहेत आधीच्या बॅट मधून. आधी नंतर आलेल्या मात्र त्याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतात. धावसंख्या 6 ने वाढते. धावफलकावर पोहोचते ते 78 वर 78. डेंजर झोन मध्ये खरं तर धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. पंचांचा वाईट इशारा आलेला आव्हान तर वाढच्या रूपाने धावसंख्या 79 वर पोहोचते. 79 या स्पर्धेमध्ये उच्चांक सध्या पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू ऑफ कटर आणि फलंदाज बाद. कशिली संघाचा फलंदाज बाद होताना मात्र धावसंख्या झाली ते धावपलक 79 या 79 आपण पाहतोय. चांगली धावसंख्या, मजबूत धावसंख्या म्हणता येईल. न्यू बॅटर मैदानामध्ये जातोय वैभव. धावांचा नक्कीच डोंगर उभारलेला आपण पाहतोय स्वराज्य कशिले संघाने. धावांचे अक्षरशः लाईलूट केलेले. 79 धावा 79. नवीन फलंदाज वैभव फलंदाजीसाठी गेलेला तर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज मयूर सज्ज होतोय. येथे हुक केलेल्या चेंडूला हुकचा फाटका फाईन केलेला आहे आणि फाईन लेग रिझन मधून चेंडू सीमा पार चौकार. तर अशा प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये प्रथम फलंदाजी करताना स्वराज्य कशिले संघाने आपल्या धावपलक धावा जगल्या त्या एकूण 83 धावा आणि 84 धावांचं एक मोठं लक्ष इथे ठेवलं गेलेलं आहे ते सिद्धिविनायक अंजुर या संघासमोर. तर टॉस साठी आपण बोलणार आहोत. टॉस केलं जाईल निंबवली आणि पूर्णा संघनायक. आपण टॉस साठी या निंबवली विपक्ष पूर्णा या 2 संघांमधील पुढील सामना असणार आहे. तर दोन्ही संघ इथे उपस्थित असतील तर आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. निंबवली संघाचा संघनायक तसेच पूर्णा संघाचा संघनायक. निंबवली संघाचा संघनायक ते आलेले आहेत. पूर्णा संघनायक आपण देखील या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल निंबवली विरुद्ध पूर्णा या 2 संघांमध्ये. वजश्री या निंबोली संघाचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे संघनायक.
पूर्ण संघाने आपण टॉस साठी या पूर्ण विपक्ष निंबवली हा सामना पुढील आपल्याला पाहायला मिळेल. पहिले षटक घेऊन आलाय गोलंदाज मयूर, तर फलंदाजी करण्यासाठी दोन्ही या सलवेचे फलंदाज सज्ज झाले आहेत. प्रभू आणि चिराग ही सलमी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. मोठं लक्ष आहे, आपण पाहतोय तब्बल 84 धावांचं टार्गेट इथे सेट केले आणि पहिल्या चेंडूवर दमदार असरदार हा चौकार प्रभूच्या बॅट मधून. अतिशय चांगली सुरुवात प्रभू आपल्या संघाला करून देताना आपण बघतोय पहिल्याच चेंडूवर त्याने चौकाराने स्वतःचा संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे. यानंतर सामना आपण पाहणार आहोत पूर्ण विपक्ष निंबवली या दोन संघामध्ये. इथे समोर केलेल्या चेंडूला एक धाव रिस्की फलंदाज पूर्ण करतात. या सिंगल संघाची धाव संख्या पोहोचते ती 5 वर. एक मोठं लक्ष आहे खरं तर धावांचा डोंगर उभा केलेला आहे. स्वराज्य कशिली संघाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल 84 धावांचं एक मोठं टार्गेट इथे सेट केलेलं आहे आणि या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना आपण बघतो या आयोजक संघ सिद्धिविनायक अंजूर हा संघ. हा षटकातील पुढील चेंडू यावेळी सामनावीर फलंदाज चिराग, डावखुरा फलंदाज. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलेला आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. लॉंग ऑन रिझन मधून हा चौकार. दोन्ही फलंदाजांनी चौकाराने आपला अकाउंट ओपन केलेला. संघाची धाव संख्या 9 वर पोहोचते आणि अशाच फटक्यांची खरं तर आवश्यकता आहे. अगदी हायलाइट्स क्रिकेट खेळावं लागेल सिद्धिविनायक अंजूर संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. 2 चौकार इनिंग मध्ये पाहायला मिळतात. संघाची धाव संख्या 9 वर पोहोचते. गोलंदाज मयूर पुन्हा एकदा समालोचन आणि व्यापीठ डायच्या टोकावरून वळताना. इथे फुलटाच चेंडू इनसाइड आउट, सुरेख फटका. चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. मात्र आउटफिट थोडासा स्लो होतोय. मात्र चेंडू निघून जाईल तरी सीमा पार हा चौकार. या स्वतःची काळजी देखील घ्यायची आहे.
गंभीर दुखापत नक्कीच होऊ नये याची काळजी सर्व क्षेत्ररक्षकांनी खेळाडूंनी घ्यायची आहे, कारण ते सीमारेषेत नक्कीच त्या सीमारेषेत जे पडदे आहेत नक्कीच रॉड आहेत, सलाय नक्कीच आहेत, म्हणून क्षेत्ररक्षकांनी या फिल्डिंग करताना स्वतःची काळजी घ्यायची आहे. इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बीट होते. क्षेत्ररक्षक एक धाव फलंदाज पूर्ण करतात. बायचा इशारा पंचांकडून येतोय. अव्वांतर धाव आणि अव्वांतर धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 वर. 84 लक्षाचा पाठलाग करताना आपण बघतोय इथून 70 धावांची बरोबर आवश्यकता आहे. सध्या तरी चांगली फलंदाजी पाहायला मिळत आहे. सलामी जोडे करून प्रभू आणि या चिराग आपल्या संघाला चांगली सलामी करून देताना पाहायला मिळतात. इथे ऑन साइडला गॅप मधून मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. या डीप मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतील. सिंगल पेक्षा अधिक नाही, 15 वर पोहोचते धावसंख्या. पहिल्या षटकात समाप्तीने बिनबाद 15. 84 लक्षाचा पाठलाग करताना सिद्धिविनायक अंजुर हा संघ. वेलकम मुकेश पाटील, आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ग्रेट ओपनर म्हणून अंजूर संघाचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचं इथे आगमन झालेलं आहे. विनंती शिल्लकपणे व्यायाम आपल्या देखील एवन जोडी चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. P2चं दुसरं षटक घेऊन तो गोलंदाज निघतो. पहिलं षटक मयूर येण्यात आलं होतं P1चा, ज्या षटकामध्ये त्यांनी 15 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र P2चा दुसरं षटक मार्गस्थ होईल. 84 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या 15, बिनबाद सिद्धिविनायक अंजुर या संघाची. नीतू बॉलिंग ट्रॅकवर. इम्प्रास फटका, सुरेख फटका आपण बघतो. स्विच हिट, रिव्हर्स फटका खेळला गेलेला आहे. मात्र डीप मध्ये चेंडू अडवला जातोय. थोडासा आउटफील्ड नक्कीच इथे देखील स्लो मंद होताना पाहायला मिळतोय. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या त्याने 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचली 17 वर. नेक्स्ट मॅच पूर्ण संघ संघनायक आपण टॉस साठी आहे, कारण निंबोली संघ संघनायक ते दाखल झालेले आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पूर्ण विपक्ष निंबवली या 2 संघामध्ये. इथे जोरदार अपील, मात्र पंच सहमत नाहीत. एक धाव लेगबादचा इशारा पंच धनाजी पाटील सरांकडून येतोय. धावसंख्या सिंगल पोहोचते ते 18 वर. दुसरं षटक मार्गस्थ नीतू दुसरं षटकात चालतोय. तर यावेळी डावखुरा फलंदाज सज्ज होतोय चिराग. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. मिसफील्ड पाहायला मिळते या डीप मध्ये आणि त्याचा फायदा मिळतोय दोन्ही फलंदाजांना. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या पोहोचते ते 20 वर. 20 धावा सिद्धिविनायक अंजुर संघ 84 या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना. दुसरं षटक मार्गस्थ आहे. या दुसऱ्या षटकातला तो गोलंदाज नेतो. तर पुन्हा एकदा सामनागर फलंदाज डावखुरा चिराग.
इथे समोर केला चेंडूला डाऊन द ग्राउंड. चेंडू निघून जातो सीमा. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता क्षेत्ररक्षकाचा, मात्र मोका भी द्या और छक्का भी द्या. नक्कीच आपण पाहतोय खूपच वाईट उभा होता लॉंगरचा क्षेत्ररक्षकाने. स्ट्रेट लॉंगर रिझन मधून हा चौकार वसूल करताना चिरागा फलंदाज. धावसंख्या 26, षटकार वसूल करताना माफ करा 26 धावा 26 आपण पाहतोय. धावसंख्या 26, दुसरे षटक मार्गस्थ असताना इथे फान खेळण्याचा प्रयत्न होता आणि पहिल्या रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. यावेळी 10 का दम दाखवताना चिराग हा फलंदाज. या चौकाने संघाची धावसंख्या पोहोचते 30 वर. धावांचा वेग वाढवताना आता मात्र चिराग हा फलंदाज पाहायला मिळतोय. 30 धावा आपल्याकडे झलकल्या गेलेल्या आहेत आणि इथून 54 धावांची अजूनही आवश्यकता आहे. दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि धावांचा आता मात्र योग्य पाठलाग केला जातोय सिद्धनाथ अंजूर संघाच्या फलंदाजांकडून. इथे गुडघावर बसून हा फटका केलेला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि हा चेंडू निघून जाईल स्क्वेअर रिझन मधून सीमा पार. बॅक टू बॅक हा सलगचा लागोपाठचा दुसरा चौकार. धावसंख्या 34, 34. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 84 लक्षाचा पाठलाग करताना आणि बरं 50 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. 18 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. पूर्ण संघाने आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. आपण टॉस साठी या, कारण निंबोली संघ इथे दाखल झालेला आहे. पूर्ण संघाने आपण टॉस साठी या, त्वरित रिपोर्ट करायचा आहे. निंबोली संघनायक इथे आलेला आहे. पूर्ण संघनायक आपल्याला शेवटचा पुकारा दिला जातोय की आपण टॉस साठी या. अठरा चेंडू आणि या बरोबर इथून 50 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी या सिद्धनाथ अंजूर संघाला सामना जिंकण्यासाठी. वैभव बॉलिंग ट्रॅकवर तिसरे षटक घेऊन आलेला आहे, तर त्याचा सामना करेल फलंदाज प्रभू. प्रभूच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला मिळाला आहे. वैयक्तिक 8 धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. तर दुसऱ्या बाजूला चांगली फलंदाजी करताना चिराग आपण पाहतोय, ज्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 1 षटकार आणि वैयक्तिक 24 धावसंख्येवर तो फलंदाजी करत आहे. खारबा संघ आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा. यामधील विजय संघ विपक्ष खारबा ही लढत पाहायला मिळेल आणि त्यानंतर पूर्ण विपक्ष निंबवली हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पन्नास धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे येणाऱ्या 17 चेंडू मध्ये. 17 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. वैभव बॉलिंग ट्रॅकवर व्यापीठाच्या टोकाकडून वळताना सामनागर फलंदाज प्रभू. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. उंच उंच आणि लांबच लांब फटक्यामध्ये वजन. धाव मिळेल पूर्णचे पूर्ण अर्धा डझन. सुरेख फटका प्रभूच्या बॅट मधून आणि प्रतिस्पर्धी संघ म्हणत असेल प्रभू येथून क्या कर दिया. धावसंख्या 6 ने वेगाने वाढून होते. धावफलकावर 40 धावा. चौवेचाळीस धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. प्रभूच्या बॅट मधून पहिला मोठा फटका आपण षटकार,
ज्याप्रमाणे धावांचा पाठलाग करायला हवा आहे त्याप्रमाणे पाठलाग आतापर्यंत केला जातोय. आपण पाहतोय मोठं लक्ष आहे आणि त्या लक्षात घेऊन फलंदाजी देखील केली जाते. 44 धावांची अजून आवश्यकता आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र प्लॅन मिस. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर निर्धाव. धावसंख्या स्थिर धावपलीकडे 40 धावा. आपण सामना पाहतोय या सिद्धनाथ अंजूर आयोजक संघ या स्पर्धेचा विपक्ष स्वराज्य कशील या दोन संघामध्ये. या सामने विजय संघ विपक्ष निवग्रा खारबाव या दोन संघामध्ये असणार आहे. इथे समोर केलेल्या 20 मध्ये मात्र प्रोटेक्शन आपण पाहतोय वाईड ऑफ लॉंगर रिझन मध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेवरच दोन्ही फलंदाजांना समाधान देखील मानावं लागेल. 41 धाव 41. 43 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. चौदा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 14 चेंडू मध्ये या 43 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 मोठे फटके जर आले तर नक्कीच पुन्हा एकदा अंजूर संघ या सामन्यामध्ये वापसी करू शकेल. कारण या षटकामध्ये आपण मध्ये एक षटकार आलेला आहे, तर त्यानंतर मोठा फटका आलेला नाही आणि तो मोठा फटका इथे येण्याचा नक्कीच मानस्थळ होतं. मात्र चेंडू सरळ मिडविकेटच्या हातामध्ये आणि पहिला फलंदाज बाद सिद्धनाथ अंजूर या संघाचा. बहादूर पॅलमध्ये परतताना आपण चिराग ज्यांनी महत्वाचं 24 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. न्यू बॅटर सुशांत आता मात्र मैदानामध्ये येतोय. गोलंदाज वैभव गोलंदाजी करताना आपण पाहतोय या तिसरं षटक हाताळताना तर सामनावीर फलंदाज सुशांत. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने तिसऱ्या षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्त झालेले. 3 षटकांची समाप्तीनंतर धाव संख्या 41. इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे सिद्धनाथ अंजूर संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि या षटकामध्ये एक षटकार खर्च केला होता, मात्र त्यानंतर षटकार खर्च करून देखील फक्त 7 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत आणि हे षटक कदाचित टर्निंग पॉइंट या सामन्याचं ठरू शकेल. कारण इथून आता मात्र रिक्वायर रन रेट वाढलेला आहे. आपण पाहतो इथून 43 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नीतू येतोय बॉलिंग ट्रॅक वर कंटिन्यू ठेवलेला आहे. नीतू याला ज्याने पेटूचं दुसरं षटक झालं होतं आणि त्याच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी सोपवली गेलेली आहे. हे 4थं षटक आता मात्र तो घेऊन आलेला आहे. इथे या देव घुमा के हा फटका केलेला आहे आणि हा चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून सीमापार. षटकार. नीतूचं स्वागत इथे मात्र फलंदाजाने केलेलं आहे षटकाराने. प्रभूच्या बॅट मधून हा षटकार आणि षटकार संघाच्या धावसंख्या येतो आकार. धावसंख्या वाढते, धावफलकावर पोहोचते ते 47. सदोतीस धावांची इथून आवश्यकता आहे. येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 11 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता.
हे समीकरण आता मात्र पाहायला मिळतंय. इथे समोर खेळला चेंडूला 20 मध्ये 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला गेलेला आहे आणि 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. या दोन संघाची धावसंख्या 49 यावेळी फुलटा चेंडू आणि फुलटाचा फुल टोल वसूल चेंडूला फेकून दिले. स्क्वेअरच्या सीमा पार आणखीन एक षटकार. या षटकाने संघाची धावसंख्या वेगाने वाढून होते. धावफलकावर 55 या षटकामध्ये पुन्हा एकदा फलंदाजाने अंजूर संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत. 55 धावा आपल्याकडे झलकल्या गेलेल्या आहेत. विचार विनिमय करण्यास भाग पडलेला आपण बघतोय. इथे मात्र कशेली संघाच्या क्षेत्ररक्षकांना संघनायकाला ज्याप्रमाणे 2 फटके या प्रभूच्या बॅट मधून आलेले आहेत. प्रभू आपल्या संघासाठी या प्रभूची कामगिरी करताना पाहायला मिळतोय. नीतू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना केला फलंदाज प्रभू. यावेळी मात्र चांगल्या चेंडू शपलून खेळण्याचा प्रयत्न मात्र फॉलो केला होता फलंदाजाला आणि त्याची शारीरिक भाषा ओळखून हा चेंडू हाताला होता गोलंदाज नीतू याने. धावसंख्या स्थिर. धावफलकावर 55 धावा. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. चौथं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र भीमटोला वज्रटोला आणि हा चेंडू सीमारेषा बाहेर गेला. षटकार प्रभूच्या बॅट मधून आणि गोलंदाज देखील म्हणत असेल हे प्रभू हे तूने क्या कर दिया. चौथा षटकार आपण बघतोय प्रभूच्या बॅट मधून. धावसंख्या 6 ने वाढून होते. धावफलकावर 61 धावा 61. अजून या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या षटकामध्ये 3 षटकार पाहायला मिळाले आहेत. वेलकम रमेश पाटील, आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 7 चेंडूंनी 23 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र सुरेख फटका. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या 62. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये इथून 22 धावांची आवश्यकता आहे. 6-22 समीकरण. हॉल चालू आहे ना. सहा चेंडू आणि 6 चेंडू मध्ये या 22 धावांची आवश्यकता आहे. मात्र प्रभू यांनी या विजयाच्या आशा दाखवलेल्या आहेत सिद्धविनायक अंजूर संघाला. कारण वैयक्तिक 36 धावसंख्या प्रभू फलंदाजी करतो आणि या नितून यांनी आपल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्या आहेत. मात्र हे षटक अंजूर संघाच्या दृष्टीने चांगलं ठरलंय. कारण या षटकामध्ये जे धावांची आवश्यकता होती त्या धावा आलेल्या आहेत. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 22 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 6 चेंडू मध्ये. आणि शेवटचं निर्णायक षटक आता मात्र हाताळण्याची जबाबदारी संघनायकाने सोपवलेली आहे गोलंदाज हेमनकडे. हेमन आपण मध्ये बॉलिंग ट्रॅकवर 6 चेंडू मध्ये या 22 धावांचं संरक्षण त्याला करायचं आहे. प्रभू आणि सुशांत जोडी मैदानामध्ये. सुशांत याला देखील शांत राहून चालणार नाही. आता प्रभू ज्याप्रमाणे फटकेबाजी करतोय त्याप्रमाणे फटकेबाजी सुशांत याला देखील करावी लागेल. प्रभू आपण मध्ये सध्या बॅटिंग एंडला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय.
इथे कार्पेटचे सहारे घ्या, मात्र धाव घेतली गेलेली नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. वेलकम पूर्णा संघाचं देखील इथे आगमन झालेलं आहे. पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या संघाला आपण यानंतरच्या सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहणार होतो. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल नेवगिरा खारबाव विपक्ष या सामन्यात विजय संघाने. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा विपक्ष आई वज्रश्री निंबवली या दोन संघामध्ये. अंश आणि नक्कीच जे दोन चेंडू हाताळले होते त्या दोन चेंडूच नक्कीच या सामन्याचा रिझल्ट ठरवतील. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये इथून 22 धावांची आवश्यकता आहे. 5-22चं समीकरण. 5 चेंडू आणि 22 धावा हे इक्वेशन आपण पाहतोय विजयासाठी या सिद्धनगर अंजूर संघासाठी. यावेळी फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसवर यावेळी फुल टोल चेंडूला फेकून दिलेला आहे. स्क्वेअरलेगच्या सीमाभार षटकार. जोपर्यंत प्रभू आहे नक्कीच त्याच्या बॅटमधून 5वा षटकार देखील पाहायला मिळतोय. जोपर्यंत प्रभू आहे तोपर्यंत अंजूर संघ नक्कीच ज्या संघाला हार नसेल मंजूर. वैयक्तिक 42 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. षटकारील 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विजय आणि नक्कीच प्रभूच्या अर्धशतकामध्ये आता धावांचं थोडंसं अंतर पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे कालचा दिवस आपण बघितला तर पाकिस्तान विरुद्ध किंग कोहली ज्याप्रमाणे शतकाच्या उंबाट्यावर होता आणि विजयाच्या उंबाट्यावर भारतीय संघ होता आणि तसंच काही चित्र आपण पाहतोय अंजूर संघाचं देखील. इथे मात्र मिश्रान फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि इथे हा कॅच नाही तर मॅच पकडलेला आहे असं मी म्हणेन, कारण दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्याने हा झेल पकडलेला आहे. नशिबाची साथ मिळते इथे नक्कीच इथे कशिला या संघाला. मात्र कम नशिबी ठरतोय, दुर्दैव ठरतो. आपण पाहतोय फलंदाज प्रभू जवळजवळ विजयाच्या उंबाडीपर्यंत घेऊन आला होता प्रभू आपल्या संघाला. मात्र कॅच नव्हे तर मित्र म्हणून मॅच पकडलेली आहे. रणजित पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांच्याकडून सोनूसाठी सुवर्ण संधी आहे. सलगच्या 2 षटकांसाठी तब्बल 1000 रुपये पारितोषिक दिलं जाईल. सोनू यांनी हा सामना जर जिंकून दिला तर नक्कीच पारितोषिक असणार आहे. तीन चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे तिन्ही मोठे फटके खेळावे लागतील. सोनूवर भरोसा तर आहे, मात्र सोनू भरोसा नक्कीच सार्थ करेल का? आणि सोनूवर भरोसा आहे. सोनूने चेंडूचा लिंबू बनवलेला आहे. चेंडूला फेकून दिले सीमापार षटकार. सोनू नक्कीच तुझ्यावर भरोसा आहे. धावसंख्या 6 ने वाढून होते दाबलेकर 74 धावा. पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त हे दाखवून देताना सोनू हा फलंदाज. अंजूरकरांचा सोनूवर नेहमीच भरोसा असतोय आणि नक्कीच आपण पाहतोय त्यांनी भरोसा सार्थ देखील ठरवलेला आहे. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये इथून 10 धावांची आवश्यकता. 10 का दम दाखवायला लागेल फलंदाज सोनू याला. इथे नक्कीच दडपणाखाली गोलंदाज देखील असणार आहे हेमन. आपण पाहतोय 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 1 षटकार 1 चौकार किंवा दोन्ही षटकार. या षटकाने नक्कीच संघर्षाचा ऐलान केलेला आहे सोनू या फलंदाजाने. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र पुन्हा लॉर्डफुल टच चेंडू आणि चेंडू निघून जाऊ. कॅल्क्युलेट अगदी तोलून मापून मारलेला षटकार सोनूच्या बॅट मधून. सलग 2 चेंडू मध्ये 2 षटकार. वॉट मॅच. सामना रंगात आलेला आहे. 700 रुपयाचं पारितोषिक तर नक्कीच खात्यामध्ये जमा झालेलं आहे. इथून 300 रुपयाचं पारितोषिक शेष आहे. सोनू तुझा नक्कीच असं माझ्यावर भरोसा मिळतोय. सोनूवर भरोसा आपल्याला पाहायला मिळतोय अंजूरकरांचा आहे आणि सोनू याने तो भरोसा सार्थ ठरवलेला आहे. शेवटचा 1 चेंडू आणि चौकाराची आवश्यकता. गोल्डन चौकाराची आवश्यकता आहे.
शेवटचा 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. वॉट अ मॅच. रंगतदार स्थितीमध्ये सामना. इसे लगा डाला तो मैच झिंगा डाला, इसे लगा डाला तो मैच को जीता डाला. गोल्डन डिलिव्हरी की मात्र गोल्डन चौकार. आणि इथे चेंडूला फिरकवून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. गोल्डन डिलिव्हरी आणि या सामना जिंकलेला आहे या तो कचिल्या संघाने. मात्र कौतुक करावं लागेल हरे लेकिन शान से स्थिती अंजूर संघाचं कौतुक इथे करावं लागेल. नक्कीच 3 धावेने या अंजूर संघाने सामना जिंकलेला आहे. मात्र त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. मने जिंकले तर अंजूर संघाने, विजय संपादन केलाय कशिलिया संघाने. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण वळणार आहोत. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने सलामी मिळवून 24 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं आणि या गोलंदाजी देखील चांगली केलेली होती, तो मयूर ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मयूर इज मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मयूर. आणि टॉस देखील केला जाईल कशिली संघाने तसेच खारबाव संघाने आपण टॉस देखील या. हेर क्रिशाचे स्पॉन्सर पेश मडवी साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. आपण पाहू शकता मयूर ठरला या सामन्याचा सामनावीर. हारे लेकिन शान से आपण पाहतोय. आणि टॉस साठी देखील खारबाव संघाने आणि कशिली संघाने आपण टॉस साठी देखील या. आणि सामना 4 षटकांचा असणार आहे याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे कारण सेकंड राऊंड मधला हा सामना असणार आहे. हे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक स्वीकारताना मयूर आपण पाहतोय. मयूर इज मॅन ऑफ द मॅच. तर टॉस कडे आपण बोलूया. जयकांतजी भोईर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल खारबाव विपक्ष कशिल या दोन संघामध्ये. आणि त्यानंतर पूर्णा संघाने आणि निंबोली संघाने आपण सज्ज राहायचं आहे. सामना 4 षटकांचा असणार आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. टॉस केला जातोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकता. टॉस केला गेलेला आणि या टॉसचा जिंकलेला आहे तो कशिली संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी या इन्व्हाइट केलेलं आहे ते खारबाव संघाला. महाराजीवर चक्करेवाजी